अत्यंत महत्त्वाच्या 30 घरगुती टिप्स. टिप्स नंबर 1, दररोज टोमॅटो सूप प्यावे. यामुळे डोळे त्वचेसाठी खूप फायदेशीर असून वजनसुद्धा कमी होते. टिप्स नंबर 2, तुम्ही निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करावे. सलाद किंवा दही ताकामध्ये काळे मीठ अवश्य वापरा. टिप्स नंबर 3, या दिवसात नारळ पाणी अवश्य प्यावे. मेंदूची कमजोरी दूर होते. टिप्स नंबर 4, दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्या. 80% शरीर दुखण्यापासून आराम होतो. टिप्स नंबर 5, केस गळती खूप जास्त होत असल्यास खोबरेल तेल थोडे गरम करून त्यात 1 टीस्पून कलौंजी, 1 टीस्पून मेथीचे दाणे थोडा वेळ उकळू द्या. तेल थंड झाल्यावर गाळून आठवड्यातून 2-3 वेळा केसावर लावून मसाज करावे. यामुळे केस मजबूत होऊन केस गळती होत नाही. टिप्स नंबर 6, आहारात सलादमधून बीटरूट खात असाल तर रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि एनिमियासारखा आजार दूर होतो. टिप्स नंबर 7, हृदयरोग होऊ नये यासाठी तुम्ही कमरेचा साईज 85 सेंटीमीटरपेक्षा कमी ठेवावे. टिप्स नंबर 8, तुम्ही जर जास्त टेन्शन घेत असाल तर शरीरातील रक्त घट्ट होऊ शकते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. टिप्स नंबर 9, पित्ताचा त्रास होत असल्यास पिकलेली केळी खा, लगेच त्रास कमी होतो. टिप्स नंबर 10, देशी गाईचे दूध किंवा तूप मिळत असल्यास अवश्य आहारात वापर करावा. हे रोगनाशक आहे. टिप्स नंबर 11, केस गुडघ्यापर्यंत लांब वाढवण्यासाठी आणि सिल्की चमकदार होण्यासाठी मास्क तयार करावे. पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या. कॉफी, मंजिष्टा, मेहंदीचे पाणी घालून उकळून घ्यावे. नंतर थंड करा. सुकी पावडर घेताना लोखंडी कढईमध्ये घ्या. आवळा पावडर, भृंगराज पावडर, चांगल्या प्रतीचे मेहंदी पावडर, रतनजोत पावडर घ्यावे. टिप्स नंबर 12, थंड झालेले पाणी घालून पेस्ट तयार करावे. ही मेहंदी रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी केसाला पूर्णपणे लावून घ्या. केसावर मेहंदी 3-4 तास ठेवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. कृपया याप्रमाणे मेहंदी 15 दिवसातून 2दा लावावी. या मास्कचा रिझल्ट तुम्ही बघतच राहाल. टिप्स नंबर 13, पाण्यात आल्याची काप उकळून ते पाणी सकाळ संध्याकाळ पिल्याने सांधेदुखी कमी होते. टिप्स नंबर 14, या दिवसात दही जास्तच आंबट होत असते. यासाठी नारळाचा तुकडा विरजणात टाकावा. टिप्स नंबर 15, शरीरात लोहाची कमतरता असेल तर नाश्त्यामध्ये आवर्जून पोहे खावेत. टिप्स नंबर 16, टाचदुखीसाठी हा उपाय अवश्य करा. तिळाचे तेल किंवा महानारायण तेल पाय टाकेवर हलक्या हाताने मालिश करत लावावे. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि होणाऱ्या वेदना कमी होतात. टिप्स नंबर 17, दररोज रात्री दुधामध्ये बडीशेपची पावडर टाकून पिल्याने त्या महिलांना म्हातारपण लवकर येत नाही. टिप्स नंबर 18, उन्हाळ्यातील दिवसात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असलेले सिरम अवश्य वापरावेत. यामुळे वातावरणात देखील बदलांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो. टिप्स नंबर 19, तुम्हाला जर कमरेचा घेर, पोटाचा घेर कमी करायचा असल्यास आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करून नाभीमध्ये सोडावे. हळूहळू पोटाचा घेर कमी होऊ लागेल. टिप्स नंबर 20, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सुरू होईल. टिप्स नंबर 21, रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी घेतल्यास वजन झपाट्याने कमी होते. टिप्स नंबर 22, ताप कमी होत नसेल तर तुळशीचे पाणी घालून केलेला चहा गरमागरम प्यावे. तुम्ही बघाल ताप कमी झालेला असेल. टिप्स नंबर 23, या दिवसात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ग्लुकोज डी किंवा ORSचे पॉकेट जवळ ठेवा. बाहेर जात असाल तर पावडर पाण्यात मिक्स करून अवश्य प्यावे. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात. टिप्स नंबर 24, काही स्त्रियांना या दिवसात ही पायाला भेगा पडतात. यासाठी पाय पाण्यामध्ये भिजत ठेवून नको असलेली त्वचा काढावी व पाय स्वच्छ धुवून पुसून नंतर खोबरेल तेल लावावे. टिप्स नंबर 25, या दिवसात हंगामी फळे, भाज्या आहारात नियमितपणे घेतल्यास आपण निरोगी राहून चेहरा चमकदार होतो आणि सुंदरता वाढते.
टिप्स नंबर 26, हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्ही आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. टिप्स नंबर 27, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज दही खावे. टिप्स नंबर 28, छातीमध्ये जळजळ, उलटी किंवा पोटात त्रास होत असल्यास एक लवंग चघळावे, खूप आराम होईल. टिप्स नंबर 29, उन्हाळ्यातील दिवसात उन्हाळी लागल्यावर साखरेसह काकडी कापून खावेत. टिप्स नंबर 30, सब्जा बी गोड चवीला असून शरीरात थंडावा निर्माण करून उष्णता कमी करण्याचा यामध्ये अलौकिक गुण आहे. यामुळे तुम्हाला डिहायड्रेट राहण्यास मदत होते आणि उष्णतेमुळे होणारा थकवा नाहीसा होतो. टिप्स नंबर 31, हिरवी वेलची मेंदूला सक्रिय ठेवते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढवते, त्यामुळे वेलची खात राहावे. टिप्स नंबर 32, जर तुम्हाला किडनी संबंधी समस्या असल्यास ऊसाचा रस किंवा अननसाचा रस अवश्य प्यावे. टिप्स नंबर 33, उन्हाळ्यात मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळून तेजस्वी होऊन थंडावा मिळतो. टिप्स नंबर 34, सकाळी भिजवलेले मनुके खाऊन त्यावर 1 ग्लास कोमट दूध सेवन केल्याने शुक्राणूची वाढ होते, यामुळे शरीरातील अशक्तपणा देखील दूर होतो. टिप्स नंबर 35, या दिवसात पोट खराब झाले असल्यास अद्रक रस आणि लिंबूचा रस मिक्स करून चिमूटभर मीठ घालावे, लगेच आराम होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा. तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.